साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। धाराशिव शहरात बनावट सोन्याच्या पट्ट्यांच्या नावाखाली 4 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रोहित हरिश्चंद्र कदम वय 31 राहणार बौद्धनगर धाराशिव यांना 20 मे 2026 रोजी सायंकाळी 4च्या सुमारास वैराग येथील बिलाल कॉलनी परिसरात मोटरसायकल क्रमांक MH13 FA 4460 वरून आलेल्या एका अनोळखी पुरुष व महिलेने संपर्क साधला। संबंधितांनी आपल्याकडे सोन्याच्या पट्ट्या असून त्या विकायच्या आहेत असे सांगत फिर्यादीचा विश्वास संपादन केला। आरोपींनी कमी दरात मौल्यवान सोन्याच्या पट्ट्या देण्याचे आमिष दाखवून रोहित कदम यांच्याकडून तब्बल 4 लाख रुपये घेतले। व्यवहारानंतर दिलेल्या पट्ट्यांची तपासणी केली असता त्या सोन्याच्या नसून पितळ धातूपासून बनवलेला असल्याचे समोर आले। फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रोहित कदम यांनी 26 मे 2026 रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318(4)(3)(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। शहरात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सोन्याचे व्यवहार करताना अधिकृत सराफ किंवा प्रमाणित तपासणीशिवाय व्यवहार करू नयेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे।